स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। भरणे नाका इथे भरधाव कार जगबुडी नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली। यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। तर कारमधील प्रवासी मुंबई ते देवरुख असा प्रवास करत असताना पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी मदतकार्य करून कारमधील मृतदेह बाहेर काढले। मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात झालेला आहे। या ठिकाणी मुंबईहून देवरुखला जाणारी किया गाडी 2 पुलांच्या मधून थेट 150 फूट खाली दरीत कोसळली आणि यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीर जखमी झाले। आपण बघू शकतो की ही गाडी आहे आणि याच गाडीचा अपघात झालेला आहे। आतापर्यंत जवळपास 15 ते 20 अपघात या ठिकाणी झालेले आहेत। आपण या बाजूला जर बघितलं तर आपल्याला कळू शकतं की मुंबईतून येणारी वाहने आहेत आणि या वाहनांच्या याच ठिकाणाहून ही गाडी भरधाव वेगाने आली आणि या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यामुळे संरक्षण कठडे आधीच तुटलेले आहेत आणि याचा फटका या गाडीला बसला। इथून गाडी थेट जी आहे ती या 2 पुलांच्या मधील भागात तब्बल 150 ते 200 फूट खोल दरीमध्ये कोसळली आणि हा भीषण अपघात झालेला आहे। नेमका या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी स्थानिक नागरिक विचारत आहेत, कारण वारंवार या ठिकाणी संरक्षण कठडे बांधण्याची मागणी करतात असून देखील महामार्गाने अद्याप बनवलेले नाही। अजून किती बळी घेणार असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। एकंदरीतच सोमवारची सकाळ अत्यंत हृदयद्रावक अशा या घटनेमुळे झालेली आहे आणि पहाटे 5:30 वाजता हा अपघात झाला आहे। पोलीस घटनास्थळी आहेत, मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम जे आहे या ठिकाणी सुरू आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, हैदराबाद। या ठिकाणी झाली पुन्हा तेच अपघात, नवीन पूल बांधला तरी अपघात होत आहेत। नेमकं कारण काय असं वाटतं तुम्हाला? नेमका हा ज्या पुलावर जो एक जंप आहे त्या जंपमुळे हे अपघात होत आहे आणि हा जो मधला स्पेस आहे तो जी कंपनी आहे त्यांना माहीत आहे की ह्या गॅपमधनं गाड्या खाली जातात, तरीसुद्धा जाणून बुजून ह्या गॅप बुजवता येत नाही किंवा इथं काय सुरक्षेचं पर्याय करता येत नाही त्यांना। 10 ते 15 अपघात झाले नाही, जवळजवळ 10 ते 15 अपघात या वर्षामध्ये झालेले आहेत आणि आज फुकट हे 5 बली गेलेले आहेत आणि मला असं वाटतं एकाच घरातले 5 लोक असतील। पण जबाबदार कोण आहे असं वाटतं? जबाबदार टोटली प्रशासन। अंदाज येत नाही। त्यावेळी परिस्थिती अशी होती गंभीर की त्या माणसानं वाचवायची गरज होती, पण अशा वेळेला कोणी मदतीला नव्हतं। पण जेव्हा रेस्क्यू टीम, प्रसाद गांधी मित्रमंडळ आणि रेस्क्यू टीम गुरांबाग आणि वैभव साहेब हे जेव्हा आले त्यावेळी मी पहिला खाली उतरलो। त्यानंतर परिस्थिती बघितली, त्यानंतर मी सगळेजण कोणतीही पर्वा न करता त्या माणसानं वाचवायचा प्रयत्न केला आणि आता एक माणसाची परिस्थिती गंभीर आहे, पण तो वाचावा आमची ही एवढी इच्छा आहे। काय नेमकी परिस्थिती होती? सकाळी मी इथं 5:30 वाजता बरोबर आलो। तिथं अशा आहे की खाली जायला जागा नाही आहे, क्रेनशिवाय पर्याय नाही आणि आतमध्ये जे प्रवास होते 6 ते 7 जण होते ते अडकलेले होते। शेवटीला क्रेन बोलवायला लागली, त्यानंतर बाकीचे सगळे, नंतर मग पब्लिक आलं, क्रेनच्या सहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग बॉड्या काढण्यात आल्या। अपघात झालाय, 5 जण मेले, 2 जण गंभीर जखमी आहेत। त्याच पुलाच्या ठिकाणी तीच जागा, काय सांगाल? बघा, हाच तो पूल आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथं इंजिनियरला बांधला होता। 1.5 महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं। आज परिस्थिती बघा, आज 5 लोक इथं मयत झालेले आहेत, एक गंभीर जखमी आहे, अशी ही परिस्थिती आणि रोज इथं अपघात आहे। आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी 5 वाजल्यापासून आहेत, त्यांच्या तोंडूनच तुम्ही इथं ऐकात म्हणजे काय परिस्थिती ही